पारदर्शकतेसाठी कर्नाटक सरकारकडून जातीनिहाय जनगणती मोहीम हाती घेण्यात आली असली तरी त्यासाठीचा ॲप सदोष असल्यामुळे अनेक कुटुंबांना गणतीपासून वंचित राहावं लागत असल्यानं तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। तसेच तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ योग्य ती कार्यवाही करण्याची जोरदार मागणी केली आहे। सरकारच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक निकषावरील जातीनिहाय जनगणनेसाठी प्राथमिक शाळांच्या शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे। सदर कामासाठी त्यांच्या मोबाईलमध्ये प्रत्येक कुटुंब आणि त्या कुटुंबातील सदस्यांची माहिती असलेला विशिष्ट ॲप डाउनलोड करण्यात आलाय। तथापि सध्या जनगणनेसाठी घरोघरी फिरणाऱ्या शिक्षकांच्या त्या ॲपमध्ये बऱ्याच कुटुंबांच्या नोंदीच सापडेनाशा झाल्या आहेत। घरांच्या आयडी नंबरमध्येही तफावत असल्यामुळे हा प्रकार घडत आहे। याचे ताजे उदाहरण म्हणजे शुक्रवारी सकाळी कपिलेश्वर कॉलनी येथील एका गल्लीतील सुमारे 70 घरांपैकी फक्त एकाच घरातील कुटुंबाची माहिती ॲपवर उपलब्ध झाली आहे। परिणामी उर्वरित 69 घरातील कुटुंब आणि त्यातील सर्व सदस्यांना गणतीपासून वंचित राहावं लागलंय। या संदर्भात स्थानिक कार्यकर्त्यांनी जनगणनेसाठी आलेल्या शिक्षिकेला जाब विचारला। माझ्या ॲपमध्ये नाहीच आहे तुमच्या प्रॉब्लेम कसा आहे, कुठल्या गल्लीत तुम्ही याच्यात जे केएससी जे ॲप आहे तुमचं त्या ॲप मध्ये तुम्ही जर ते नाव मेन्शन केला, जो काही तुम्हाला नंबर दिलेला आहे ते घरामध्ये तो नाव एकच आला बघा तेवढंच केलंय सर मी। आता सांगायची गोष्ट म्हणजे कर्नाटक सरकारमार्फत जे काय आर्थिक आणि सामाजिक जनगणती चालू आहे ते जनगणती मार्फत जेव्हा आमच्या गल्ली ह्या कपिलेश्वर विभागामध्ये जेव्हा आम्ही जनगणती मार्फत जेव्हा आम्ही हे विचारायचा प्रश्न केला, या प्रायमरीचे टीचर आहेत यांची काही चूक नाही आहे, कारण यांना वर्ण तहसीलदार मार्फत यांना हे काम करण्यासाठी इथं पाठवलेलं आहे। पण ज्या कामासाठी सरकारनं यांना नियुक्त केलेलं आहे आणि यांनी इथं ज्या कामासाठी आले आहेत ते जर काम आणि जे सोयीसुविधा सरकारमार्फत जे काय जे सामाजिक आणि आर्थिक जनगणतीसाठी त्यांनी आले, तर जर गणतीच व्यवस्थित झाली नाही आणि त्यामध्ये तो नंबरच येत नसेल तर सामान्य नागरिकांपर्यंत ही सुविधा कशी पोहोचणार? त्यासाठी तहसीलदार ऑफिस असू दे किंवा तहसीलदार मार्फत ज्यांनी जे आलेत किंवा त्याच्यावरचे कोणी जे हेड ऑफिसर आहेत किंवा कुठला अधिकारी आहे त्यांना आमची एकच विनंती आहे की लवकरात लवकर जो जे ॲप ओपन करताना जे त्यांना समस्या येतात आणि जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स लवकरात लवकर ते सॉल्व्ह होऊ देत। इतकंच आमची या समस्त बेळगावकरांच्या वतीनं, कारण हा फक्त कपिलेश्वर विभाग असंच नाही आहे, संपूर्ण बेळगावच्या वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या वार्डामध्ये हेच प्रॉब्लेम येत आहेत। आणि मी 4 ते 5 ठिकाणी आम्ही 30 तक्रार केलेली आहे, पण ही तक्रार प्रत्येक ठिकाणी आले। याला काहीतरी सरकारने ह्याचा गांभीर्याने विचार करावा आणि याचा सूक्ष्म घ्यावा। विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव।